हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मी आज घेऊन आलेली आहे भेळ चटपट स्पेशल. सो मी इथे काय काय घेतलंय सामान ते सांगते आधी. टमाटर घेतलाय बारीक चॉप करून, कांदा घेतलाय उभा चिरून, आणि कोथिंबीर घेतलेली आहे, तेजपान घेतलेलं आहे, अद्रक लसण घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, मटकी घेतलेली आहे मोड आलेली, आणि मसाले, सुके मसाले. आणि इथे मी तिळाचं तेल वापरत आहे. आज तिळाच्या तेलामधली उसळ करून बघायची आहे किंवा मटकी करून बघायची आपल्याला. सो आता मी एक गंज ठेवलेला आहे आणि गंजामध्ये ना कांदा, टमाटर, लसण हे सर्व तेलामध्ये भाजून घेणार आहेत आणि मग ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. म्हणजे काय तर बेसिक आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर थोडंसं तिळाचं तेल टाकलेलं आहे मी आणि त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा आणि टोमॅटो, लसण हे तिन्ही गोष्टी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत, होऊ द्यायच्या आहेत त्या. कांदा लसण आता होत आलेला आहे, तर त्यामध्ये मी आता टोमॅटो टाकणार आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा लसूण फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि मग बेसिक मसाले पण टाकलेले आहे, जसा घरी बनवलेला गरम मसाला होता ना तो पण टाकलेला आहे थोडासा याच्यामध्येच. टोमॅटो टाकून पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आणि याच्यात थोडंसं मी मीठ घालणार आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी. पूर्ण भाजीचं मीठ मी याच्यामध्ये नाही टाकलेलं आहे. मीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर याला थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही त्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकू शकता शिजायला. मी वरती झाकण ठेवून त्या प्लेटवरच थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे त्याची वाफ बाहेर न जाता त्यातच मसाल्यातच ती वाफ पडेल आणि मसाल्याचा फ्लेवर त्या कांद्या लसूणला येईल. भाजीला पण मसाल्याचा छान फ्लेवर येईल, स्मोकी असा. तर ते शिजवून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरच्या पॉटला वाटून घेतलेलं आहे छान. तर त्याच गंजामध्ये, त्याच पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे तिळाचं, आणि त्याच्यामध्ये आता बेसिक गोष्टी टाकून घ्यायच्या आहे, जसं की मोहरी, जिरं, हिंग घेतलेला आहे थोडासा, आता जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकून दिलेला आहे, जो आपला बेसिक मसाला आहे. इथे काही मी गरम मसाले वगैरे वापरलेले नाही आहे. तर हा मसाला पूर्ण वापरून घ्यायचा आहे आपल्याला. आणि छान मिक्स करून तेलामध्ये शिजू द्यायचा आहे, जोपर्यंत मसाला स्वतः तेल सोडायला लागत नाही. याच्यामध्ये आता थोडंसं तेजपान टाकलेलं आहे. बाकी कुठलेच मसाले नाही वापरले, फक्त तेजपान टाकलेलं आहे. आता मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली आहे, तर सुके मसाले टाकून घ्यायचे आहे. अर्धा चमचा हळद टाकत आहे,
1-1.5 चमचा लाल तिखट टाकत आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता. गरम मसाला टाकत आहे परत थोडा. आधी 1 चमचा टाकला होता, आत्ता 1 चमचा टाकलेला आहे. आणि धने जिरे पूड टाकलेली आहे. हे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मोड आलेली मटकी आहे ना, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आधीच मी धुवून घेत असते, नंतर फक्त थोडंसं पाण्यामध्ये हलवून घेते, कारण की त्याचे जे मोड आहेत ते तुटायला नको म्हणून. आणि ते आता मसाल्यात छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला धुतलेली मटकी. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मटकी घरचीच आहे, म्हणजे घरची मीन्स त्याला घरीच मोड आणलेले आहेत. विकतची मोड आलेली मटकी नाही आहे ही, घरीच त्याला मोड आणलेले आहेत. आणि हे मसाल्याचं जे भांडं होतं ना, त्यात पाणी टाकून थोडंसं ते पाणी मी या मटकीमध्ये टाकलेलं आहे. तर इथे मी गरम पाणी वापरणार आहे. एकदम कडक उकडीचं पाणी नाही वापरायचं आपल्याला, पण गरम पाणी वापरायचं आहे, कारण थंड पाण्याने मसाल्याची चव जाते असं म्हणतात. म्हणून मी गरम पाणी वापरलेलं आहे. आणि मटकी शिजेल एवढंच गरम पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी त्यात घालू शकता. आता होऊन द्यायचं आहे छान. आता बघा आपली मटकी शिजून तयार आहे. तर आता या मटकीला दिवाळीच्या चिवड्याबरोबर खायचं आहे. सो त्याच्यावर भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि एक भेळसारखं खायचं आहे, मटकी, चिवडा, कांदा, टमाटर टाकून. तर आता बघा मी सर्व करून दाखवते तुम्हाला. मटकी टाकली आधी, त्यातलं तेजपान काढून टाकू आपण. मटकी घेतल्यानंतर कांदा टमाटर मी आधी टाकणार आहे, कारण चिवडा जर टाकला ना तर गरम मटकीवर तो लगेच मुरतो, भिजतो, मग ते खायला टेस्ट येत नाही. सो कांदा टमाटर आधी टाकून घेते आणि वेळेवर एकदम चिवडा टाकून खायचं आहे आपल्याला. आधीच चिवडा टाकून ठेवाल ना तर ते असा गाठा होऊन जातो, मग त्याचा ओटसारखं होऊन जाईल ते.